चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. टीम सांबरवाडी आपण वेळ घेता मित्रांनो. आजचा अंतिम दिवस आहे. पंच आपली वाट बघत आहेत. आपण मैदानाचा ताबा घ्या ही विनंती आहे. दोन्ही संघांना आपण देऊया मॅचसाठी शुभेच्छा. दुसरा सामना आजच्या दिवसातला मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला संघ आहे सांबरवाडी, एका बाजूला संघ आहे सायडी अ. अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. या लढतीचा टॉस झाला आणि टॉस जिंकला टीम सायडी अ या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे टीम सांबरवाडी या टीमला. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरलेली आहे. मॅचला होईल सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. चला स्ट्रायकर जोडी एका बाजूला आतिश अंधारे तर एका बाजूला कमलेश बनगे. ही आक्रमक जोडी टीम सांबरवाडी या टीमची. आणि पहिलं षटक अमोल देवरे यांच्या हाती बॉल आहे. पहिला बॉल पडतोय स्ट्रायकर एंडला. आतिश अंधारे तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे जीवनदान मिळतंय. बालंबाल बचवलेले आहेत आतिश अंधारे यांनी. हा बॉल हवेत टोलवला होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु हातात त्यांच्या झेल विसावू शकलेला नाहीये. अमोल देवरे यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे प्रयत्न चांगला केला. अनुभवी आहेत. एका बाजूला एक युवा खेळाडू आतिश अंधारे तयार बॅटिंगसाठी. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे त्यांनी 2 धावा अंकित केलेल्या आहेत. या बॉलच्या पाठीमागे या फटक्याच्या पाठीमागे वेळेची अचूकता साधता आली नाही परंतु 1 धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. बॅटिंगसाठी आता स्ट्रायकर एंडला कमलेश बनगे तयार होतील. आणि आज मात्र कमलेश बनगे कशा प्रकारचा खेळ करतील फार मोठी जबाबदारी असेल. एक चांगले ऑलराऊंडर आहेत. एका बाजूला अनुभवी खेळाडू गोलंदाज अमोल देवरे आहेत. आणि हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. दिशा आहे खराब या बॉलची. धावसंख्या थोडीशी पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या आकड्यावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम सांबरवाडी या टीमने बनवलेल्या आहेत या धावा. डीजे सांबरवाडी हा संघ प्रथम बॅटिंग करतोय. सायडी अ गोलंदाजी करतोय. शफल झाले त्यानंतर ताकदीचा वापर करत जबरदस्त स्ट्रोक. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. बॉल सीमारेषाची ताकदीचा वापर. टायमिंग होतं प्रॉपर. छोट्या उसळीचा बॉल शफल झाले ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर अंगावरती बॉल वळवला. डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी बॉल होतोय फरार. एक जबरदस्त स्ट्रोक कमलेश बनगे यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. चला घाई करा दोन्ही टीम. दोन्ही संघांना विनंती आहे. 9 वाजून 25 मिनिटांनी हा सामना सुरू झालेला आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. पुन्हा शफल झाले आणि पुन्हा आक्रमण. आता लॉंग लेग सीमारेषा पलीकडे बॉल सीमा पार. धावा मिळतील आणखीन 4. दुसरा चांगला फटका आलाय कमलेश बनगे यांच्या बॅटमधून. यासाठी ओळखले जातात कमलेश बनगे. अमोल देवरे यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. पहिल्यांदा मनसुबी होते स्विच हिटचा फटका. त्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले. त्यानंतर हा बॉल पाठवला लॉंग लेग सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी. कमलेश बनगे यांचे 2 फटके दमदार होते. धावसंख्या 12. घाई करा टीम सायडी अ टीम सांबरवाडी. आपल्याला वेळ घेता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. ओव्हर नंबर 1चा 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय ज्याची आपण चर्चा करतोय. कमलेश बनगे 8 वरती बॅटिंग करतायत. 2 बॉल त्यांनी खेळलेले आहेत. स्ट्राईक रेट जबरदस्तच आहे. आतिश अंधारे 2 बॉल खेळतात. 3 वरती बॅटिंग करतात. अमोल देवरे यांनी सुरुवातीचे 2 बॉल जबरदस्त टाकले. 2 बॉल मागडे. अजूनही 2 बॉल त्यांना टाकायचे आहेत. स्ट्रायकर एंडला कमलेश बनगे तयार. आता स्विच हिटचा फटका
आणि पॉइंटला खेळाडू. ओ व्हॉट अ कॅच, काय कॅच पकडली, चित्त थरारक झेल पकडलाय तुषार. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केलेला आहे की झेल कशा रीतीने पकडलाय. युनिक लाईव्ह या चॅनलची आता मदत घेतली जाईल. संपूर्ण टेलिकास्ट युनिक लाईव्हच्या माध्यमातून होत आहे या स्पर्धेचं. आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे, रेफर केलेला आहे आणि मल्होत्रा सर पाहणी करतील. तब्बल या स्पर्धेमध्ये आणि पंचाने सांगितलं की फलंदाज आउट आहे आणि फलंदाज कमलेश भनगे यांना माघारी यावं लागेल. कॅच पकडलेला आहे असं तिसऱ्या पंचांनी सांगितलेलं आहे. धक्का क्रमांक पहिला लागला टीम डीजे सांबरवाडी या टीमला आणि काय कॅच पकडला पॉइंट मध्ये. म्हणजे हा जो मनसुबा होता ना स्विच हिटचा फटका पा पुन्हा एकदा आपण पाहूया. कमलेश भनगे यांनी केलेला प्रयत्न आणि पा काय कॅच पकडलाय, झेपावले आणि हा झेल पा चेस्ट लेवलला पकडलाय. म्हणजे अगदी छाती जवळ हा झेल पकडला. चला घाई करा, येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे आपण अधिकचा वेळ घेऊ नका. बॅट्समनलाही विनंती आहे. आता बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये प्रकाश भनगे येत आहेत. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 12. एक गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. पा या षटकासाठी अधिकचा वेळ गेलेला आहे. आनंद टीम सागळीला पॅनल्टी लागेल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. त्याचबरोबर सायडी गावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. श्री शशिकांतजी देवरे, श्री मनोजजी देवरे, पोलीस पाटील आणि श्री किसनजी देवरे यांचं स्वागत आहे. त्यांचे आपण करूया सहर्ष असं स्वागत. त्यांचं आगमन आहे या स्पर्धेमध्ये. आणि हा बॉल नकारात्मक आलेला आहे. अमोल देवरे यांचा आलाय तो व्हाईट बॉल आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं दिशा आहे खराब, व्हाईट बॉल आहे. अजूनही शेवटचा बॉल त्यांना हाताळायचा आहे. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते या बॉलच्या पाठीमागे, परंतु धावा निश्चित मिळतील. बाईच्या माध्यमातून ही धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. आणि स्कोरबोर्डला चालना मिळेल. एका षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत 14 धावा. पहा मित्रांनो, टीम सायडी आपण या षटकासाठी 7 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे. त्यामुळे पुढील षटक तुम्हाला 4 मिनिटांमध्ये हाताळायचं आहे. जर आपण असं नाही केलं तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये पॅनल्टी लागेल. टीम सायडी आपण घाई करा. त्याचबरोबर संदीपजी मोरे यांचे आगमन आहे. त्यांचे सहर्ष असं स्वागत आहे. मैत्री लीग चषकामध्ये ओव्हर नंबर 2 साठी आता साईनाथ घोरपडे नावाचा पर्याय निवडलेला आहे. सायडी या टीमने आतापर्यंत 188 चौकार लागलेले आहेत आणि 154 षटकार, म्हणजे चौकारांचा रेशो अधिक आहे. या बॉलला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक येतील आणि वयाच्या 15व्या वर्षी गोलंदाजी मार्कवरती हा गोलंदाज आहे साईनाथ घोरपडे. एक युवा खेळाडू आहे आणि इयत्ता 10वी मध्ये असणारा हा खेळाडू. पहिल्या दिवशी देखील आपण जर पाहिलं तर इयत्ता 10वीतल्या खेळाडूने गोलंदाजी केली होती आणि आजच्या अंतिम दिवसामध्ये इयत्ता 10वीतला गोलंदाजी करतोय. समोरच्या बाजूला बॅटिंग मध्ये प्रकाश भनगे तयार होतील. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल, पुन्हा एकदा टाकावा लागेल. यानंतर आहे ती फ्री हिट, फलंदाजाला मुभा.
साईनाथ घोरपडे तयार होतील. पहिला बॉल चांगला टाकला, परंतु हा जो बॉल आहे ना तो नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. प्रकाश बनगे स्ट्रायकर एंडला तयार. आणि पुन्हा एकदा हा दिशाहीन बॉल आहे, म्हणजे फ्री हिट कंटिन्यू आहे. साईनाथ घोरपडे यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम सायडी अ ला विनंती ही देखील आहे की आपण वेळेचं बंधन देखील आपल्याला पाळावं लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि पुन्हा एकदा नो बॉल, म्हणजे इथून पुढे आता साईनाथ त्यांना बॉल हाताळता येणार नाहीत. 2 विमर टाकलेले आहेत. साईनाथ घोरपडे यांनी तब्बल 2 नो बॉल 1 वाईट टाकला आणि तब्बल एकाच बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि इथून पुढचे उर्वरित बॉल त्यांचे दुसऱ्या गोलंदाजाला हाताळावे लागतील, दुसऱ्या खेळाडूला हाताळावे लागतील. चला घाई करा, टीम सायडी आपल्याला पेनल्टी लागेल, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि या बॉलवरती मोठा फटका येईल का? आणि हो, टप्पा पडल्यानंतर बॉल सीमारेषा ओलांडतोय. सरळ 4 धावेंसाठी फ्री हिटच्या बॉलचा घेतलाय समाचार आणि विजय देवरे यांच्या बॉलवरती पाठवलाय. हा बॉल पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी विजय देवरे आले आणि त्यांच्यावरती आक्रमण केलंय आणि क्षेत्ररक्षक येण्या अगोदर बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी पुन्हा एकदा विजय देवरे तयार होतील, ज्यांचं समालोचन आपण पहिल्या दिवसापासून स्पर्धेला ऐकत आहोत. प्रकाश बनगे आक्रमक होत आहेत. एका बाजूला आतिश अंधारे. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते आणि विजय देवरे यांचा हा जो बॉल आहे तो प्रभावित करणारा होता. फलंदाजाला मनोबल वाढवणारा बॉल आहे विजय देवरे यांचा. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रभावशाली बॉल होता, आला तो डॉट. अजूनही 4 बॉल चांगल्या प्रकारचे टाकावे लागतील. पायांचा वापर करत पुढे आले. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होऊ शकला नाहीये. वेळेच्या अचूकता या फटकेच्या पाठीमागे साधता आलेली नाहीये. आला तो डॉट. निश्चित धावांचा वेग थोडासा मंदावला या 2 बॉलच्या पाठीमागे. टीम डीजे संबरवाडी या टीमला धावा चांगल्या मिळाल्या होत्या सुरुवातीला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 23 धावा. या फटक्याच्या पाठीमागे आता फक्त एकच सिंगल धाव येईल. ताकद लावण्याचा प्रयत्न केला होता या फटक्याला, परंतु 1 पेक्षा अधिक काही मिळणार नाही. स्ट्रायकर एंडला फलंदाज आतिश अंधारे तयार होतील. 2 बॉल खेळलेले आहेत, 3 त्यांनी बनवलेले आहेत. प्रकाश बनगे यांनी 8 बॉल खेळले, 7 त्यांनी बनवलेले आहेत. विजय देवरे गोलंदाजी करण्यासाठी आले ना, त्यानंतरचे हाताळलेले त्यांनी जर बॉल पाहिले तर तब्बल 4 आहेत आणि धावा अवघ्या 5 खर्च केलेले आहेत. म्हणजे या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. सुरुवातीचे जर साईनाथचे बॉल जर आपण वगळले ना तर बाकीची गोलंदाजी विजय देवरेंनी चांगली केली आहे. आक्रमण केलंय. लॉंग ऑफला खेळाडू दूरवरतून येतील, बॉल अडवतील का? आणि अखेरकार बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरेल. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी लॉंग ऑफला ठोकलेला एक चांगला चौकार. आतिश अंधारे यांनी या बॉलवरती आक्रमण केले. एक पाय पुढे काढला, खोलवर टप्प्याच्या बॉलला उडवलं, समोरच्या बाजूला हवेत खेळला, मिड ऑफ क्लिअर केला आणि लॉंग ऑफला बॉल सीमारेषा तोडणारा हा आलाय चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 28 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. डीजे संबरवाडी या टीमची 28 वरती एक अशी स्थिती आहे. प्रकाश बनगे 7 वरती, आतिश अंधारे 7 वरती. चला घाई करा. टीम सायडीय गोलंदाज प्रेम देवरे ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. 28 वरती अशी स्थिती आहे. गेली 4 दिवस जे ऑफिशियल पंच म्हणून स्पर्धेला आपल्याला लाभलेले आहेत.
सिनियर पंच मल्होत्रा सर असतील किंवा जयप्रकाश घरात सर असतील किंवा उमंग घरात सर असतील, हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेला लाभलेले आहेत, ज्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. परंतु हा बॉल सी कॉर्नरला खेळलाय, क्षेत्ररक्षक 2 आले, सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण, बॉल थांबवला, संघासाठी काही धाबा वाचवल्या आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या टीम डीजे सांबरवाडी या टीमला धावा मिळालेल्या आहेत. 2 धावसंख्या आहे, 30, 1 गडी बाद. एका बाजूला या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केलाय, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. पाठीमागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे आशुतोष धर्माधिकारी यांनी गोलंदाजी केली होती ना, त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण त्यावेळेस मात्र त्यांनी 4 गडी टिपले होते. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसतोय, परंतु सीमारेषेलगत पुन्हा क्षेत्ररक्षक गेले, बॉलला बॅकअप दिलं, बॉलला प्रथमतः थांबवलं आणि बॉलची फेकी केली आहे. बॉलच्या पाठीमागे धावा काही निश्चित मिळतील टीम डीजे सांबरवाडी या टीमला. प्रेम देवरे एक युवा खेळाडू आहेत, गोलंदाजी करताना एक युवा खेळाडू आहेत, बरेचसे अनुभव येणं त्यांना अजूनही बाकी आहे, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. सध्याच्या घडीला एक गाव 11 मध्ये बऱ्याचशा युवा खेळाडूंनी प्रभावित केलेला आहे. प्रेम देवरे येत आहेत, एक युवा खेळाडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलला कट केलाय, बॉल गॅप शोधेल का, डीपला संरक्षण आहे सीमारेषेलगत, बॉलवर येतील खेळाडू, बॅकअप तिकडे ठेवलेला आहे आणि या बॉलच्या पाठीमागे पुन्हा 2 धावा येतील. निश्चित या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं ना, तर प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम डीजे सांबरवाडीच्या फलंदाजांनी 2-2 धावा अंकित केलेल्या आहेत. धावसंख्या 34, 1 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपला, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. प्रकाश बनगे स्ट्रायकर एंडला तयार. आक्रमण केलं, या बॉलवरती क्षेत्ररक्षक वेगाने गेलेत, परंतु एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न अखेरकार फसला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाव्यांसाठी बॉल सीमारेषा पार, धावा येतात 4, आलाय तो चौकार. प्रकाश बनग्यांचा एक लाजवाब स्ट्रोक, प्रेम यांनी प्रयत्न चांगला केला होता आणि निश्चित पुढे ठेवलेला बॉल प्रकाश बनगे यांनी पाठवला लॉंगॉनला, खेळाडू वेगाने गेले, झेल घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि अखेरकार बॉलला थांबवू शकले नाहीत. बॉलने ओलांडली सीमारेषा, सरळ 4 धावींसाठी धावसंख्या 38 वरती 1. प्रकाश बनगे पुन्हा तयार, आज चांगली बॅटिंग केली, 17 वरती बॅटिंग करतायत. या बॉलला आता डीप स्क्वेअर लेगला खेळले क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेल पकडू शकलेले नाहीयेत. आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. झेल घेण्याचा अंदाज चुकला. प्रकाश बनगे यांनी बॉल ज्या प्रकारे वळवला होता ना, लांबी कमी पडली होती, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अखेरकार फसला, अंदाज चुकला. बऱ्याचशा गोष्टी जीवन असेल किंवा क्रिकेट अंदाजावरती अवलंबून आहेत. एखादा अंदाज जर जीवनामध्ये चुकला ना, तर बाकीचं जीवन चुकत जातं. क्रिकेटमध्ये तसंच आहे, योग्य अंदाज बांधावा लागेल. परंतु आता हा बॉल पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, तडक फडक बेधडक कडक आलाय. या बॉल वरती चौकार की षटकार? चौकार. आता प्रकाश बनगे मैदानाच्या आतमध्ये आक्रमक बॅटिंग करताना या बॉल वरती हल्ला चढवला, शफल झाले आणि त्यानंतरचा हा बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी आलाय तो बहारदार चौकार. 46 वरती 1. वरती 1 अशी स्थिती आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला घाई करा टीम साइड या. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल आणि ओव्हर नंबर 4 साठी पुन्हा एकदा आता विजय देवरे आलेले आहेत, ज्यांनी साईनाथ घोरपडे यांचे काही बॉल हाताळले होते. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आतिश अंधारे तयार. 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. चला घाई करा टीम सागळी, आपण वेळ फार घेतलेला आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या.
उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल डॉट आलाय. निश्चित प्रभावित केलंय विजय देवरे यांनी गोलंदाजी करताना. ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, पाठीमागच्याही ओव्हरमध्ये ज्यावेळेस आले होते गोलंदाजी करण्यासाठी परिस्थिती ही अनुकूल नव्हती, परंतु बिकट परिस्थितीमध्ये तिखट मारा केला आणि पहिला बॉल इथे डॉट टाकलाय. आतिश अंधारे यांचा प्रयत्न मोठा फटका खेळण्याचा आहे, परंतु अखेरकार प्रयत्नांना यश मिळत नाहीये. प्रयत्न हेच आहेत, मनसुबे हेच आहेत की आम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत, धावसंख्येची गती आम्हाला वाढवायची आहे. एका बाजूला प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं हे आहे की जर डीजे किंग सांबरवाडी या टीमने अशा प्रकारच्या धाबा जर कुठल्या तर हा संघ 65 पर्यंत मजल मारू शकतो. म्हणजे जी सरासरी आहे 13.80 ची. फुलटॉस बॉल, क्षेत्ररक्षक येतील का बॉलच्या खाली आणि अखेरकार हो धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा टीम डीजे सांबरवाडी या टीमला आणि फलंदाज आतिश अंधारे येथील जड पावलांनी माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला टीमला तो विकेटने. आणि एक चांगला झेल पकडला सुशांत सावंत आणि त्यानंतर त्यांनी जल्लोष साजरा केला. आणि पाठीमागच्या मॅचचा आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. रामदास यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकार करावा. आणि कॅच ऑफ द मॅच प्रथमेश आपण या, हे 2 पुरस्कार आहेत ते आपण प्रदान करूया. रवींद्रजी सावंत यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण हा पुरस्कार प्रदान करावा. 46 धावा 2 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये अमित ढवळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठमोरा करतील. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळेल. आल्या पावली अमित ढवळे यांचा प्रयत्न हाच होता की मोठा फटका आम्हाला खेळायचा आहे, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव आली. आणि विजय देवरे यांनी काय गोलंदाजी केली, 8 बॉल टाकले, 9 धावा दिल्या, 1 गडी गारद केलाय. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. प्रकाश बनगे 25 वरती बॅटिंग करतायत. विजय देवरे पुन्हा तयार. आज प्रभावित केलंय, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल, परंतु मनोबल वाढवणारा फटका होता, कारण ज्या प्रकारे वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे प्रकाश बनगे यांनी साधली होती, फटक्यामध्ये नजाकत होती. क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत होते, त्यांनी बॉल लगेच अडवला, लगेच टाकला. अमित ढवळे आक्रमक आहेत, परंतु एका बाजूला विजय देवरे यांचा भेदक मारा. गोलंदाजी मधली धार, अचूकता, सर्व काही गोष्टी आज अंमलामध्ये आणल्यात. स्विच हिटचा फटका खेळायला गेले. कमी गतीचे बॉल, क्रिकेटमध्ये कधी कधी कमी गतीच्याही बॉलचा बोलबाला बघायला मिळतो. आणि विजय देवरे यांच्याकडे गती नाहीये, परंतु दिशेवरचं नियंत्रण आणि टप्प्यावरचा ताबा अगदी योग्य होता. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 49, 2 गडी बाद. शेवटचे आता 6 बॉल शिल्लक आहेत. चला, यानंतरचा टॉस आहे नित्रळ विपक्ष शिंदेवाडी. आपण टॉससाठी या आणि सामनावीराचा पुरस्कार आपण लगेच प्रदान करूया. रामदास यांना विनंती आहे की आपण या आणि आपल्या पुरस्काराचा आपण स्वीकार करा. श्री रवींद्रजी सावंत यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण हा पुरस्कार प्रदान करावा, ही विनंती आहे. या बॉलवरती आक्रमण केले आणि बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी बहारदार, वजनदार, शानदार, लाजवाब आला या बॉलच्या पाठीमागे चौकार. आणि अखेरकार हा बॉल अमित ढवळे यांनी आपल्या स्टाईलने पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, अंपायर कॉल, काय येईल या बॉलच्या पाठीमागे, धावा किती मिळतील. बॉल लॉंग स्टॉपला सीमारेषे लगत जाऊन थांबलेला आहे. पंच सांगतील की वाईड आहे, प्लस झोन आहेत, अशा 3 धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. म्हणजे धावसंख्या आता पुढे सरसावते, 56 वरती जाऊन पोहोचलेली आहे.
एका बाजूला अमित ढवळे 6 वरती, प्रकाश बनगे 26 वरती आणि आर्यन ओव्हर नंबर 5 मध्ये आलेले आहेत. अजूनही त्यांना बॉल हाताळायचे आहेत तब्बल 5. टॅप केलाय, बॅक टू द बॉलर. आणि फलंदाजाला यावं लागेल माघारी. आणि पहा ज्या प्रकारची फेक झाली, बॉल पंचांना जाऊन भेदला. ज्या प्रकारे बॅक टू द बॉलर खेळलेला हा स्ट्रोक आणि त्यानंतर पहा बॉल अगदी यष्ट्यांवरती आदळून पंचांना भेदतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता अजित ढवळे आलेले आहेत. ढवळे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. एका बाजूला आर्यन, अजूनही त्यांना बरेचसे बॉल हाताळायचे आहेत. आक्रमकता या बॉलच्या पाठीमागे आणि इथे पहा हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी क्रिकेटमध्ये नाही गलपान, पनला थारा, चुकीला नाही माफी. आणि अमित ढवळे यांनी हा जो फटका खेळला होता उजवस्टीच्या बाहेर येऊन सीमारेषेलगत झेल पकडण्याचा प्रयत्न फसला आणि हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषा पलीकडे हाताला चटका देऊन चाललाय. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा आलाय तो षटकार टीम डीजे सांबरवाडी या टीमसाठी. वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे तितकीशी चांगली साधता आली नाही. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न होतो यशस्वी. तिसरी मिळेल का? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहे. चला टॉस साठी आपण आलात का? टीम शिंदेवाडी आणि टीम नित्रळ आपण रिपोर्टिंग करा. एक शेवटचा कॉल, शेवटचा आवाज आहे आपल्यासाठी. आपण टॉस साठी येऊन थांबा. यानंतर 2 बॉलच्या नंतर आपला टॉस केला जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आर्यन पुन्हा निघतायत. शेवटचे 2 बॉल त्यांना हाताळायचे आहेत. काही बॉल चांगले, काही बॉल मागडे. स्विच हिटचा फटका, दूध आर्य आहे, लगा तो आबाद. परंतु इथे या बॉलच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून ही धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. स्कोर बोर्डला पुन्हा चालना मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 65, 3 गडी बाद. आणि पहा जे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं होतं ना तिथपर्यंत टीम डीजे सांबरवाडी या टीमने मजल मारलेली आहे. आर्यन पुन्हा तयार. शेवटचा बॉल घेऊन स्ट्रायकर एंडला अमित ढवळे तयार. माफ करा, अजित ढवळे स्ट्रायकर एंडला होते. आणि या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील? 2 मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, हो नाही, हो नाही. आणि 2च धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील टीम डीजे सांबरवाडी या टीमला. प्रथम बॅटिंग करताना टीम डीजे सांबरवाडी या टीमने बनवलेले आहेत धावा 67-68 धावांचं टार्गेट आहे टीम सायळी अ या टीम समोर. आपण करूया टॉस. टॉस आहे इथून पुढे नित्रळ विपक्ष शिंदेवाडी. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस होतोय. टीम नित्रळ विपक्ष शिंदेवाडी आपला टॉस होत आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस लगेच केला जाईल. चला, टीम नित्रळ आपला संघनायक आला का? टीम शिंदेवाडी आपला संघनायक आला का? आपला टॉस होत आहे. ओके, आलेले आहेत. शिंदेवाडीचे संघनायक आलेले आहेत. आपण टॉस करत आहोत. 2 टीम मध्ये हा एक महत्त्वाचा सामना आहे. टॉस साठी पोलीस पाटील श्री मनोजजी देवरे यांना विनंती आहे की आपल्या शुभास आपण नाणेफेकीचा कौल करावा, ही विनंती आहे. आपण टॉस करूया. हा टॉस आहे नित्रळ विपक्ष शिंदेवाडी अशी ही लढत आपल्या समोर काही वेळातच येईल आणि या लढतीच आपण करत आहोत. टॉस पोलीस पाटील श्री मनोजजी देवरे यांच्या शुभासे हा टॉस होत आहे. कार्यक्रमात शेवटी
चला सामना सुरू करा. दोन्ही संघांना विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. टॉस झालेला आहे पुढील मॅचचा आणि टीम नित्रळने टॉस जिंकलेला आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. दोन्ही संघांना विनंती करूया की पुढील सामन्याची आपण तयारी करा. 17 क्रमांक 2 ला सुरुवात होईल. चला फिल्डिंग लावा आणि टीम सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. प्रथम बॅटिंग करताना टीम दिनकर जांभळे मित्र समूह संबरवाडीने बनवलेले आहेत. 67 धावा आता 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी या टीम समोर. येणारे बॉल आहेत 30 बॉल 68 धावांची गरज आहे विजयासाठी. मॅचला होते सुरुवात. चला दोन्ही टीम आपण घाई करा, आपण वेळ घेऊ नका मित्रांनो. सकाळचे आता 9:56 होत आहेत. मॅचला होते सुरुवात. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आर्यन देवरे आणि ओमकार देवरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. ओव्हर नंबर 1 साठी गोलंदाज तयार होतील टीम डीजे संबरवाडी या टीम कडून. पहिलं षटक युवा खेळाडूच्या हातामध्ये बॉल सोपवलेला आहे. एक युवा खेळाडू चर्चेमध्ये आहेत गोलंदाजीमध्ये आणि पहिलं षटक हाताळतील. एका बाजूला ही आक्रमक जोडी आहे ओमकार देवरे आणि आर्यन देवरे. शिवम जांभळे इयत्ता 10वीतले खेळाडू आहेत. हा तिसरा असा खेळाडू आहे जो इयत्ता 10वीतला गोलंदाजी करतोय. चौथा खेळाडू आहे. पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड आणि पहिलाच बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी बॅटिंग करताना फलंदाज ओमकार देवरे यांचा एक लाजवाब स्ट्रोक दिमागदार स्वागत केले पहिल्या बॉलचं आपल्या स्टाईलने. फलंदाज ओमी यांनी बॉल पाठवलाय सीमापार. इरादे स्पष्ट आहेत. पहिल्या बॉल पासून आम्हाला आक्रमण करायचं आहे. शिवम जांभळे युवा खेळाडू आहेत तयार होतील पुन्हा एकदा. पॉवर प्लेचं हे षटक हाताळत आहेत. समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती. बॉलची फेकी करतायत. एक जाव पहा हा जो बॉल होता या बॉलची दिशा टप्पा जबरदस्त होता. शिवम जांभळे यांनी अगदी हा बॉल यॉर्कर पद्धतीचा टाकला होता आणि त्या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव खर्च केली आहे. कमबॅक करणारा बॉल परंतु आज आर्यन देवरे यांनाही चालावं लागेल. निश्चित या बॉलची दिशा खराब आहे. आता पंच आमच्याकडे वळतायत की सांगतायत की हा वाईड बॉल आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. गोलंदाजी करताना शिवम जांभळे यांना एक युवा खेळाडू आहेत. यंग टॅलेंट आहे. आतापर्यंत 4 असे गोलंदाज होते की जे आता 10वी मध्ये आहेत आणि या लीग मध्ये ज्यांनी गोलंदाजी केली आहे. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. एक सिंगल धाव मिळेल का? आणि हो सहजरित्या एक धाव मिळते. पण काही बॉल चांगले. एक बॉल दिशाहीन एक बॉल महागडा असं विश्लेषण आपण शिवम जांभळे यांच्या गोलंदाजीचं करूया. ओमकार देवरे 5 वरती बॅटिंग करतात. आर्यन देवरे 1 वरती बॅटिंग करतायत. पुढचा बॉल कमी गतीचा हा बॉल वळवलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. फार वेगाने क्षेत्ररक्षक धावतायत परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी आणि या ओव्हरचा हा दुसरा चौकार आलाय टीम
श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडीसाठी आणि हा फटका खेळलाय पुन्हा एकदा फलंदाज ओमकार देवरे यांनी पुन्हा एकदा हा बॉल वळवला मैदानाच्या डाव्या बाजूला आणि काय फटका होता. कमी गतीचा बॉल ओमी यांनी पाठवलाय सरळ 4 धावांसाठी. अकरावरती 0. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये शिवम जांभळे पुन्हा तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. एका बाजूला ओमकार देवरे 3 बॉल खेळलेले आहेत. 9 वरती बॅटिंग करतायत. पुन्हा फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला माफी नाहीये आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान बॉल सीमा पार षटकार. निश्चित एक खेळाडू होते डीपला परंतु खेळाडूंपासून हा बॉल थोडासा दूर राहिला. पायांवर ठेवलेला बॉल पाठवला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. धावसंख्या 17. 0 गडी बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये शिवम जांभळे यांनी ओसंडून धावा खर्च केलेले आहेत परंतु शेवटच्या बॉलवरती कमबॅक करता येईल का याचा प्रयत्न आता करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये 25 बॉल 51 धावांची गरज. शिवम यांनी ज्या प्रकारचे मधले काही बॉल टाकले होते ते फार चांगले होते परंतु आज ओमकार देवरे एका वेगळ्याच लय मध्ये पाहायला मिळत आहेत. चांगला सूर त्यांना गवसलाय बॅटिंग करताना. पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला हा फटका खेळण्याचा प्रयत्न म्हणजे ज्या प्रकारे कमलेश बनगे यांनी बॅटिंग केली होती ना पाठीमागच्या बाजूला 2 फटके अगदी त्याच प्रकारची बॅटिंग ओमकार देवरे यांनी केलेली आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 17 म्हणजे येणारे 24 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 51. चला घाई करा. टीम डीजे संबरवाडी या टीमला विनंती आहे. टीम सायडीला विनंती आहे आपण घाई करा. क्षेत्ररक्षक आले या बॉलवरती आणि बॉलचा पाठमोरा केला आणि बॉलची फेकी केली. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. धावसंख्या आहे 18. एका बाजूला अजित ढवळे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. अनुभवी खेळाडू आहेत. एका बाजूला ओमकार देवरे चांगली बॅटिंग करतायत. ताळमेळ बिघडला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला जाऊन पोहोचले होते परंतु पहा इथे नशिबाची साथ. टीम सायडी अल आणि हा नो बॉल आहे. नो +1 अशा घेऊया. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा. फ्री हिटचा बॉल आहे. एका बाजूला आर्यन देवरे बॅटिंग साठी तयार होतील. अजित ढवळे पुन्हा तयार होत आहेत. उजव्या बाहेरचा बॉल आणि हा आलाय तो डॉट. आणि हा चांगला बॉल अजित ढवळे यांनी इथे हाताळलेला आहे. कमबॅक करणारा बॉल होता. एका बाजूला आर्यन धनावडे यांना नावाप्रमाणे आर्यन देवरे माफ करा यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 8व्या बॅटचा हा टोला. क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो तर दुसरीचा प्रयत्न होतोय. आर्यन आज 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा मिळत आहेत. थोडेसे अडकळत खेळत आहेत परंतु
सूर गवसणं आज फार महत्त्वाचं आहे, कारण एका बाजूने आक्रमण आहे आणि ते आक्रमण ओमकार देवरे यांनी केले, परंतु आर्यन देवरे यांनाही आक्रमण करावं लागेल. पायाला भेटणारा हा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि एका बाजूला अजित ढवळे यांनी आज अनुभवाची शिदोरी खोललेली आहे या मॅचमध्ये, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे पहिले षटक शिवम यांनी ज्या प्रकारचं हाताळलं होतं, ओसंडून धावा खर्च केल्या होत्या. हाई बॉल पायाला भेटतोय. पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी सांगितलं की यष्टांना सोडून जाणार हा बॉल आहे. तेवीस 0 गडी बाद. शेवटचा बॉल स्ट्रायकर एंडला. ओमकार तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि शेवटचा बॉल या षटकातला निर्धाव. 23 वरती 0. आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉलच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत 45 विजयासाठी. 18-45 रिक्वायर्ड रन रेट आहे 15चा आणि करंट रन रेट आहे 11.50चा. याचा विचार दोन्ही संघांना करावा लागेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला घाई करा दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 साठी आता कमलेश बनगे संबरवाडीचे ऑलराऊंडर खेळाडू ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. कमलेश बनगे तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर गेलाय, शरीरापासून दूर नेलाय आणि हा बॉल इथे निर्धाव टाकलेला आहे. आला तो डॉट. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा टाकलेला आहे. पहिला बॉल जर तुम्ही पाहिलं तर शरीरापासून दूर गेला, आला तो डॉट. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज आर्यन देवरे येत आहेत माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी या टीमला फलंदाज आर्यन देवरे माघारी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज सुशांत सावंत. एका बाजूला ओमकार देवरे आहेत. 7 बॉल खेळलेले आहेत, 16 त्यांनी बनवलेले आहेत. कमलेश बनगे यांनी 2 बॉल हाताळले, एकही धाव दिलेली नाहीये. 1 गडी त्यांनी गारद केलाय. 16 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 45. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे राहुल दादा मनवे, ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. क्षेत्ररक्षक आले आणि बॉलची फेकी करतील आणि या बॉलच्या पाठीमागे 1 धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. धावसंख्या आहे 24. 1 गडी बाद. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आज ओमकार देवरे. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. स्ट्रायकर एंडला फेक केली आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होतील. वाईट +2 अशा 3 धावा. पहा टीम सायडी अ ला धावा कशाही मिळत, परंतु त्या मिळणं फार महत्वाचं आहे आणि या बॉलच्या पाठीमागे 3 मिळत आहे. 27 धावा. 1 गडी बाद. सुशांत एका बाजूला ओमकार, अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सायडी अ साठी बॅटिंग करते. एका बाजूला संबरवाडी ही टीम गोलंदाज. त्या प्रति ओव्हरच्या पाठीमागे 16.40 ची सरासरी ठेवायची आहे. पुन्हा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. कमलेश बनगे पुन्हा तयार होतील. शेवटची विकेट होती आर्यन देवरे यांची. 4 अवघ्या धावा त्यांनी बनवल्या. स्विच हिटचा फटका खेळण्यासाठी गेले, परंतु या बॉलच्या पाठीमागे प्रयत्नांना यश नाहीये. पण ओमकार देवरे यांच्या सरळ चांगले की मला वेगळ्या धाडणीचा फटका खेळायचा होता, परंतु आला डॉट. शेवटचे 2 बॉल.
शपल लावून पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूर जाणारा बॉल अंगावरती आला तो डॉट. कमलेश बनगे यांनी बॉलला चांगल्या प्रकारे वळवलेला आहे. त्यांच्याकडे गती थोडीशी कमी झाली आहे, परंतु त्यांनी बॉल वळवण्याची क्षमता चांगल्या प्रकारची अवगत केली आहे. आता टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला आणि पंचाने सांगितलं की हा व्हाईट बॉल आहे. दोन्ही बाजूला व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केलाय. कधी लेग कट या प्रकारचा मारा तुम्हाला बघायला मिळतोय कमलेश बनगे यांचा. अलीकडच्या काळामध्ये या प्रकारचं कौशल्य त्यांनी अवगत केलंय. परंतु एका बाजूला ओमकार देवरे, फार मोठी उमेद या मॅचची, आणि अखेरकार हा बॉल शरीरापासून दूर गेला. पंचांकडे दाद मागितली, परंतु षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस पुन्हा एकदा अजित ढवळे आलेले आहेत. येणारे आता 12 बॉल 39 धावांची गरज आहे. म्हणजे कमीत कमी प्रतिषटकाच्या पाठीमागे 20 धावा टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब साईडला कुटाव्या लागतील. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 11 बॉल आणि विजयासाठी बनवायचा 37 हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब साईडी टीमसाठी. सुशांत एका बाजूला, ओमकार देवरे एका बाजूला. आज चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांना करावा लागेल. हीच ती वेळ आहे जिथे मॅचला कलाटणी द्यायची असेल ना, तर चांगला खेळ दोन्ही संघांना करावा लागेल या ओव्हरमध्ये. सुशांत सावंत तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे, मिड ऑफला खेळाडू आहेत. बॉल अडवतील, लगेच टाकतील. बॉलची फेकी होतीये. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही, परंतु ओमकार देवरे पुन्हा स्ट्राईक वरती येतील. प्रारंभिक जोडीमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. बराचसा वेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये व्यतीत केलेला आहे, परंतु आता 10 बॉल 36 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 10-36चं समीकरण शिल्लक राहिलंय. की तू रास्ते पे चल तो सही, रहा बनेगी तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी करून दाखवावं लागेल या मॅच मध्ये. 10-36चा थरार. आक्रमण केलं या बॉलवरती. मिड विकेटला खेळाडू आहेत, बॉलवरती येतील. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. समाधान मानावं लागेल. अविश्वास असो किंवा क्रिकेट, काही गोष्टी अशा असतात ना की त्याच्यावरतीच आपल्याला समाधान मानावं लागतं. आणि ते दोन्ही फलंदाजांनी एकाच धावेवरती समाधान मानलंय. 9:35 ची गरज आहे. 9:35 धावा हे समीकरण शिल्लक राहिलेलं आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तो प्रयत्न आज करावा लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु यश नाहीये. बॉल यष्टांचा वेध घेतोय फलंदाज. क्लीन बोल्ड, त्रिफळाची. अजित ढवळे यांचा एक जबरदस्त बॉल यष्टांचा वेध घेतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आले होते आणि त्यानंतरचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी मधली दाखवतोय आणि फलंदाजाला केलं इथे त्रिफळाची. धक्का क्रमांक परफेक्ट लाईन आणि लेन. मधल्या एसटीवरती जाऊन बॉल आदळला. 33 वरती 2 अशी स्थिती आहे. अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक आहे. अमोल देवरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ऑलराऊंडर आहे, क्षमता आहे, परंतु एका बाजूला संघ आता अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. कोण संकट मोचक बनेल? टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब साईडीसाठी अमोल देवरे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 8 बॉल 35 ची गरज. आल्या पावली ताकदीचा आपल्या वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती झडप घालतील. बॉलची फेकी होतीये आणि फलंदाज अमोल देवरे येतील माघारी. चला, येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण घाई करा. 5 बॉलचा खेळ झालेला आहे.
पंच बॉल किती झाले? शेवटचा बॉल अजून या षटकामध्ये शिल्लक आहे. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. इथून पुढचा जो सामना आहे ना, तो सामना 4 याच्या पण तो फक्त 4 षटकांचा आहे आणि हा बॉल इष्टांचा वेध घेतोय. आणखीन एक फलंदाज त्रिफळाची ठेवून माघारी येईल. आता समीकरणामध्ये फार मोठं अंतर राहिलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉलच्या पाठीमागे इथून पुढे बनवायचे आहे धावा. हे समीकरण आपण नव्याने मांडूया. 33 धावांची अजूनही गरज आहे. म्हणजे मॅच जिवंत आहे. फक्त एका खेळाडूला आज रिंकू सिंग व्हावं लागेल. ज्या प्रकारे रिंकू सिंग यांनी IPL मध्ये बॅटिंग केली होती ना, त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. 6 बॉल 33 धावांची गरज आहे. घायाहार परिंदा आहे, लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फाईन लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे. मॅच जिवंत ठेवणारा चौकार आलाय. म्हणजे अजूनही 29 बनवायचे आहेत. येणारे बॉल 5. देवरे शप्पल झाले. आपल्या स्टाईलने बॉल फाईन लेगला पाठवला. फाईन लेग चिरणारा हा चौकार होता. निखिल पोपळे यांच्या पहिल्याच बॉलवर चौकार येते. एका बाजूला साईनाथ घोरपडे आहेत, एका बाजूला ओमकार देवरे. आणि हा बॉल आता इष्टांचा वेध घेतोय फलंदाज. आणखीन एक क्लीन बोल्ड. आणि पहा, जे सुरुवातीपासून तळ ठोकून बसले होते ते ओमकार देवरे येत आहेत माघारी. ज्यांनी धावा चांगल्या बनवल्या, परंतु मॅच आज फिनिश करू शकलेले नाहीयेत. म्हणजे फिनिशरची भूमिका एकाला फार महत्वाचं होतं. सरळ बॉल इष्टांचा वेध घेतोय. परफेक्ट यॉर्करचा वार केलीये फलंदाजाची शिकार. एकाला मॅच फिनिश करणं फार महत्वाचं होतं. इथून पुढे समीकरण आहे 4 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 30. 4 बॉल 30 ची गरज आहे. एका बाजूला हा सामना आता थोडा थोडा दूर चाललाय. टीम श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब सायडी या टीम पासून. खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा बॉल. निखिल पोपळे प्रभावित. पहिल्या बॉलच्या पाठीमागे चौकाराला, तोही यॉर्कर पद्धतीचाच बॉल होता. म्हणजे यावेळेला एक वेगळा निर्धार केलाय पोपळे यांनी की मला जे बॉल हाताळायचे आहेत ते मला यॉर्क होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवला आला तो डॉट. चला, टीम नित्रळ आणि टीम शिंदेवाडीला विनंती आहे की आपण तयारी करा. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. यानंतरची मॅच आपली आहे. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही विनंती आहे. यानंतरची मॅच नित्रळ विपक्ष शिंदेवाडी अशी होणार आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण तयारी करा. लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. या मॅच मध्ये आता बाकी आहे ती फक्त आणि फक्त औपचारिकता. सामना जवळजवळ टीम सायडी या टीम पासून दूर गेला आणि अखेरकार हा इथे. आणि या सामन्यावरची पकड मजबूत ठेवली टीम DJ संबरवाडी या टीमने. आणि हा सामना अखेरकार या टीमने जिंकला. एका बाजूला टीम सायडीने प्रयत्न केले, परंतु प्रयत्न थोडेसे कमी पडले. परंतु आपण त्यांना पुढील मॅचसाठी देऊया शुभेच्छा, कारण ही लीग स्पर्धा आहे. त्यामुळे एका सामन्यामध्ये आपला प्रवास संपणार नाही, परंतु इथून पुढची मॅच त्यांना जिंकावी लागेल. हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या मॅचला सुरुवात करत आहोत.